नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असं ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण असं बघितलं होतं की आता जानकी आणि ओवी खूप खुश असतात। ऋषिकेशने आपल्या नवीन ह्या व्यवसायाला सुरुवात केलेली असते। शेतकऱ्यांसाठी त्याने एक योजना अंमलात आणलेली असते आणि त्यात मात्र आता शेतकऱ्यांना फायदा होणार असतो, परंतु हे मात्र आता शेतकऱ्यांचा फायदा होणार आणि सयाजी पाटील आता कोणतेही आता बाजार समितीचे हक्क त्याला राहणार नाही, कारण सर्व शेतकरी हे आता ऋषिकेशच्या बाजूने गेलेले आहेत। कारण ऋषिकेशने खंबीर असा पाठिंबा देऊन आज नवीन एका आयुष्याला सुरुवात केलेली असते। जानकी खूप खुश असते। जानकी म्हणत असते की ऋषिकेश, आता जे काही करणार आहात ते अगदी म्हणजे चिकाटीने तुम्ही तर करतान, परंतु आता चांगल्या कामाची सुरुवात तर आता होत आहे। पण ऋषिकेश, सयाजी पाटील नक्की काहीतरी तांडव असं करतील, कारण सर्व शेतकरी आपल्या बाजूने आलेले आहेत। तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, तू काही टेन्शन घेऊ नको। अगं, जरी काही झालं तर त्या सयाजी पाटलांना चांगला मी वठणीवर आणेल म्हणजे आणेलच। त्यामुळे आता यात जर शेतकऱ्यांचा फायदा असेल तर मग आता शेतकऱ्यांचा कशाला तोटा करून घ्यायचा। एकतर शेतकरी आतापर्यंत इतके कष्ट शेतीमध्ये करतात, त्याचा मोबदला काही त्यांना मिळायला नको का? म्हणून आता स्वतःचे स्टॉल म्हणजे त्या बाजार तळावर त्यांना लावायचे असतात। परंतु आता सयाजी पाटलांनी आपल्या गुंडांना तेथे पाठवलेले असतात आणि गुंडांना तेथे पाठवलेले असताना गुंड तेथे येतात आणि ऋषिकेशला म्हणत असतात की आता कोणतेही तुम्ही येथे तळ ठोकायचं नाही, कारण ही आता सयाजीरावांची जागा आहे आणि जर तुम्ही असा इथे तुमचा स्टॉल लावले, तुमचे दुकान लावले, तर मग आता आमच्या इतकं वाईट कोणी नसेल, तर आमच्यामध्ये आडवं येणाऱ्यांना आम्ही तर म्हणजे मारू शकतो, कारण काही पण करू शकतो। सयाजी पाटलांनी जे काही आदेश आम्हाला सांगितले ते आम्ही करू शकतो। तर ऋषिकेश म्हणतो की मी कुणाला घाबरत नाही, ज्याला काही करायचे असेल त्यांनी ते करू शकता, परंतु मात्र मी माझं दुकान आणि हे स्टॉल लावणार म्हणजे लावणारच। आणि सर्व शेतकरी सुद्धा आता ऋषिकेशला पाठिंबा देतात। तेव्हा आता गावातील सर्व शेतकरी ऋषिकेशच्या बाजूने आहेत हे सर्व बघून आता मात्र ते गुंड आणखीनच भडकतात आणि सयाजी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आता ते ऋषिकेशला बेदम मारायचा प्रयत्न करतात। त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू असते, तरी सुद्धा आता ऋषिकेश काही हात त्यांना घाबरत नसतो। ऋषिकेश मात्र 2 हात त्यांच्याशी करून त्या गुंडांना मारण्याचा प्रयत्न करतच असतो। परंतु जे सचिन दादा असतात तर ते घाईने आता जानकीला फोन करतात, कारण जानकी आता ओवीला सोडून आपल्या कामावर निघलेली असते, कारण तिला अनेक अशा ऑर्डर पूर्ण करायच्या असतात, कंपनीचं काम तिला पूर्ण करून द्यायचं असतं। ती जानकीला आता ओवीला सुद्धा सोडायचं असतं। ओवीला आता आजीला भेटायला रणदिव्यांच्या घरी जायचं असतं। तेव्हा मात्र आता जानकी ही ओवीला तेथे सोडते आणि तेथे सोडल्यानंतर मात्र आता ती तेथे पुढे जाते, कारण जानकी काही आता रणदिव्यांच्या घरामध्ये जात नाही, तिला तिचे ऑर्डर घ्यायचे असते। म्हणून आता ओवी तिकडे जाते, तर तिकडे मात्र आता ही ऐश्वर्या त्या ओवीला बघून आणखीनच तिचा जळभाट होतो। एकतर सुमित्राला आता खरं सत्य समजलेलं असतं की ऐश्वर्या जे काही वागली ते आता समोर तिने कबूल केलेलं असतं, परंतु नानांना सुद्धा वाईट असतं। नाना म्हणतात की ती ऐश्वर्या आता नक्की जानकी आणि ओवी यांच्या जीवाला धोका आणू शकते, म्हणून मी शांत आहे। पण एक ना एक दिवस आता मी नाही शांत बसू शकत, मला या आजारपणातून लवकरात लवकर बरं व्हावेच लागेल। त्यामुळे आता जर मी बरं झालो नाही तर मात्र या घराचं काही खरं नाही। एक जानकी ऋषिकेश आहे, तर ह्या ऐश्वर्याच्या ताब्यातून ह्या घराला सोडू शकतात, नाहीतर आता हे घर कोसळून जाईल। म्हणून नाना आता स्वतःला खंबीर बनवायचं ठरवतात, कारण आता सुमित्रा खुद्द खूप चुकलेली आहे आणि सुमित्राला सुद्धा चुकताने, पण आज मात्र सुमित्राच्या डोळ्यातील पाणी पाहून नानांच्या जीवाला खूप वाईट वाटतं। नाना ठरवतात की काही झालं तरी आता मात्र आपण खंबीर व्हायचं आणि बरं व्हायचं आणि ऐश्वर्याविरुद्ध आवाज उठवायचा, कारण आता त्याच वेळेस इकडं ओवी घरात येते आणि ऐश्वर्याला पाहून तिची खूप तडीक अशी होते आणि ती लगेच म्हणते की काय ग, कशासाठी आली तू इथेस, हे तुझं घर नाही। तेव्हा ओवी म्हणते की हे बघ, हे तुझं सुद्धा घर नाही ऐश्वर्या आंटे, हे माझ्या आजीचं घर आहे, त्यामुळे येथे यायला मात्र तुम्हाला अडवू शकत नाही। तेव्हा मात्र आता जेव्हा ऐश्वर्या असं म्हटल्यानंतर मात्र ओवी तिला प्रत्युत्तर देते आणि ऐश्वर्या तिला हाताला धरून घराच्या बाहेर काढते, तिला फरफटते। गुलाबदादांना म्हणते की कोणी त्या मुलीला इथे घेऊन आणले, काय गरज होती येथे सर्व आणायची? तर गुलाबदादा म्हणतात की वहिनी, अहो लहान लेकरू आहे,
तुम्ही असं करू नका ऐश्वर्या मॅडम प्लीज. परंतु ऐश्वर्या कुठे ऐकणारी असते आणि फरफटत ती आपल्या ओवीला घराच्या बाहेर काढते. परंतु आता मात्र ओवीला घराच्या बाहेर काढल्यानंतर आता धावतच गुलाबदादा हे सुमित्राला सांगायला जातात आणि ओवीला धरतात. परंतु ओवी काही ऐकत नाही आणि गुलाबदादा सुमित्राला सर्व काही सांगून देतात. आता मात्र सौमित्र आणि अवंतिका मात्र पुढून येत असतात आणि ओवी ही आपली रडत चाललेली असते. सौमित्र म्हणतो की ओवी अगं काय झालं तुला. ओवी म्हणते की ती ऐश्वर्या आंटी आहे ना, तिने मला काही घरामध्ये येऊन दिलं नाही, तिने मला घराच्या बाहेर काढलं, मी आजीला भेटायला आले होते. अवंतिका आणि सौमित्र या दोघांना खूप राग येतो. तेव्हा मात्र आता सारंग सुद्धा त्याच वेळेस घरी आलेला असतो. परंतु आता सारंग हा मागे दरवाजातच उभा असतो आणि त्यालाही माहिती झालेलं नसतं. परंतु सौमित्र आणि अवंतिका जेव्हा आत येतात ओवीला घेऊन येतात आणि आता ते म्हणतात की काय ग ऐश्वर्या, कोणी तुला त्या ओवीला घराच्या बाहेर काढायचं सांगितलं होतं. ऐश्वर्या म्हणते की कोणत्या हक्काने ती ओवी येथे आली होती, तिचा कोणता हक्क, तिच्या आईला तर मी घराच्या बाहेर काढले ना, मग आता तुम्ही कोणत्या हक्काने, तुम्हाला जर या घरामध्ये राहायचे असेल तर तुम्ही राहू शकता, नाहीतर तुम्ही सुद्धा जाऊ शकतात. परंतु आता ऐश्वर्या खडेपोल बोलत असते. ऐश्वर्या म्हणत असते की या घरात फक्त आता मी जे सांगेल तेच सर्वांना ऐकावे लागेल. आणि ऐश्वर्या असं बोलून जाते, हो मी त्या ओवीला घराच्या बाहेर काढले कारण तिचा इथं कोणताही हक्क नाही. म्हणून आता सारंगने हे सर्व तर ऐकलेले असते. सारंगला आता खूप राग येतो कारण आता सारंगचं तर ओवीवर खूप प्रेम असतं. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही असं नाही करू शकत, तुम्ही का असं वागतात, नक्की काय झालं, मी तर तुमच्यावर खूप विश्वास ठेवला होता. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या ही सारंगची सुद्धा म्हणजे त्याचा अपमान सुद्धा करायला मागे पुढे पाहत नाही आणि ओवीची इतकीच काळजी आहे तर जा मग ओवीच्या मागे, ओवीचा काका. तर सारंगला खूप राग येतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या काय काय हे बोलणं, काय हे तुमचं असं, ओवी लहान मुलगी आहे, लहान मुलीशी कसं वागायचं असतं हे सुद्धा तुम्हाला नाही कळत का. तर ऐश्वर्या म्हणते की मला ते कोणी शिकवायची गरज नाही, मी माझं जे काही करेल तर मी या घरची म्हणजे मालकीन आहे. आता मात्र या घरामध्ये कोणी मला नाही हरू शकत. ज्याला या घरामध्ये राहायचं असेल त्याने राहायचं, नाही तर त्या जानकी मागे निघून जायचं. आणि तेव्हा सुमित्राला सुद्धा खूप राग येतो. सुमित्रा सुद्धा सारंगला म्हणते की अरे तुझी ही बायको वाटेल तशी आणि मला काय म्हटली माहिती आहे का, अरे तिने मला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलं आणि मी तर जानकीकडून ती पावडर विकत घेतली म्हणून तिने तर ती पावडर तर फेकून तर दिली. परंतु अरे ओवीला सुद्धा घराच्या बाहेर काढलं आणि मला माझा वाटेल तसा अपमान ह्या तुझ्या बायकोने केला. सारंगला मात्र आता खूप राग येतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही चुकता, आईंशी असं वागायला तुम्ही नको होतं. आणि त्याच वेळेस मात्र इकडे आपली जानकी ही तिकडे कामावर जात असताना तिला मात्र आता सचिन दादांचा कॉल येतो आणि जानकीला माहिती होतं की ऋषिकेशला मारायला गुंड आलेत आणि इकडे खूप गोंधळ झाला असे सांगितल्यानंतर मात्र आता वाऱ्याच्या दिशेने जानकी तिकडे जायला निघते आणि ते गुंड ऋषिकेशला धरून ठेवतात आणि त्यातील एक गुंड ऋषिकेशला जोराने डोक्यात मारायला जाणार, तोच आता जानकी आपल्या ऋषिकेशला वाचवण्यासाठी मध्ये येते आणि जो काही लाकडाचा दंडा आहे तर तो आपल्या जानकीच्या डोक्यामध्ये लागतो. तेव्हा मात्र आता जानकी बेशुद्ध होते. तर ऋषिकेश इतका चौताळलेला असतो, जानकी उठ ना, आणि त्या सर्व गुंडांना तो आता हाणून पाडतो आणि जानकीला घाईने हॉस्पिटलमध्ये नेत असतात. तेव्हा मात्र आता जानकीच्या जीवाला खूप मोठा धोका असतो. ऋषिकेशला इतका रागलेला असतो की काही झालं तरी आता त्या सयाजी पाटलाला काही सोडायचं नाही. आज त्याने आपल्या बायकोच्या जीवाला धोका पोहोचवला आणि उद्या तर आपल्या ओवीला आपल्याला काही तो करू शकतो. आत्तापर्यंत मी त्याला खूप काही समजावलं होतं परंतु आता मात्र नाही. म्हणून आता तो इतका चौतळलेला असतो, एका वाघासारखा आता तो त्या सयाजी पाटलाच्या यावर धावून जाणार असतो आणि सयाजी पाटलाची आता मात्र गचंडी धरून त्याची चांगली जिरवणार असतो. तेव्हा आता जानकीला घाईने हॉस्पिटलमध्ये नेले जाते आणि आता जानकीला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मात्र आता जानकी ही बेशुद्ध पडलेली असते. डॉक्टर सांगतात की यांच्या मेंदूला जबर मार लागलेला आहे, त्यामुळे आता यांच्यावर उपचार सुरू करावे लागतील. तेव्हा मात्र आता ऋषिकेश खूप रडत असतो. ऋषिकेश म्हणतो की जानकी मी तुला काही होऊन देणार नाही, जानकी डोळे उघड. तेव्हा आता हे गुलाबदादांना माहिती होतं. गुलाबदादा घाईने घरी येतात आणि घरी आल्यानंतर मात्र आता सुमित्राला माहिती होतं. सुमित्राला माहिती झाल्यानंतर मात्र आता नानांना सुद्धा कळतं, परंतु आता मात्र नाना हे काही थांबणार
थांबणार नसतात. नाना म्हणत असतात की नाही, माझ्या जानकीचा जीव संकटात आहे, मला जावंच लागेल. म्हणून नाना हे आता अगदी तटकन असे उभे राहतात आणि वाऱ्याच्या दिशेने ते हॉस्पिटलमध्ये जायला निघतात. नानामध्ये एक खूप मोठा असा चमत्कार झालेला असतो आणि सुमित्रा सुद्धा नानांना म्हणते की अहो काय झालं, तुम्ही असे इतके म्हणजे इतके का. आणि ती एकतर सुमित्राला सुद्धा आनंद झालेला असतो की आता नानांना बरं वाटतंय, नाना आता व्यवस्थित चालायला सुद्धा लागलेत. म्हणून नाना घाईने हॉस्पिटलमध्ये जायला निघतात आणि जानकीला हॉस्पिटलमध्ये नेलेले असते. तेव्हा आता नानाही जानकीजवळ येतात. जानकीला म्हणतात की जानकी शुद्धीवर ये बाळा, शुद्धीवर ये. अगं मी तुझ्यावर इतका मोठे आरोप केले, मला माफ कर, मी असं करायला नको होतं, परंतु अगं मी काय करू, त्या ऐश्वर्याने अगदी असं खोटं नाटं रचलं होतं आणि मला ह्या सर्व संकटात अडकवलं होतं. माझ्याकडे कोणताही असा पर्याय नव्हता. त्यामुळे जानकी अगं काही कर, परंतु आता तू या घरासाठी, रणदिव्यांच्या घरासाठी सुद्धा अगं तू शुद्धीवर ये. अगं तू रणदिव्यांच्या घरातील तुळस आहे, अंगणातील तुळस. आणि सुमित्राने ह्याच तुळशीला घराच्या बाहेर काढले आणि मात्र ऐश्वर्या नावाच्या या बाईला हिला खतपाणी घातलं आणि तिनेच या सुमित्राने तिला वाढवलं. असं करायला नको होतं. सुमित्राची सुद्धा खूप मोठी चूक झाली. सुमित्राने त्याच वेळेस ओळखायला हवं होतं की खरं काय आणि खोटं काय. परंतु अगं माझ्याकडे सुद्धा कोणताही पर्याय नव्हता जानकी, मी तुझ्यावर आरोप केले कारण माझ्या ऋषिकेश, ओवी आणि तुझ्या जीवाला धोका असल्यामुळे मी सर्व काही हे केले आणि शांत राहिलो. त्यामुळे आता मात्र जानकी तू शुद्धीवर यायलाच हवं आणि त्या ऐश्वर्या नागिन ही आपल्या जी घराला डसणारी आहे तिला मात्र आता आपण चांगला धडा शिकवायला हवा. अगं जानकी, या रणदिव्यांच्या घरासाठी तुझी गरज आहे. म्हणून नाना आता खूप रडत असतात आणि सुमित्रा आई सुद्धा आता देवी आईच्या मंदिरात येते आणि जानकीच्या जीवासाठी हात जोडून प्रार्थना करते, काही कर माझ्या जानकीला तू या संकटातून वाचव. तेव्हा मात्र आता नानांची जी काही हक असते आणि सुमित्राची जी काही देवाला धाव असते, तर या खूप मोठ्या चमत्काराने आपली जानकी शुद्धीवर येते. जानकीला शुद्धीवर आल्यानंतर सर्वांना खूप आनंद होतो. ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो. नाना ऋषिकेशची सुद्धा माफी मागतात की ऋषिकेश अरे मला माफ कर. नाना आता बोलायला लागले म्हणून आता सर्वांना आनंद तर झालेला असतो. परंतु इकडे मात्र आता ह्या सौमित्रा आणि अवंतिकाने ऐश्वर्याची पूर्णपणे जिरवलेली असते. अगं तू ओवीला, या घरच्या लाडक्या नातीला घराच्या बाहेर काढलं, अगं तुझी लायकी काय. अवंतिका तर फारच चिडलेली असते. ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते आणि आता नक्की काय करू, कारण सारंगच्या समोर सुद्धा सत्य आलेलं असतं आणि आता सारंग सुद्धा ऐश्वर्याच्या विरोधात झालेला असतो. परंतु आता मात्र सुमित्राने सुद्धा आपल्यावर विरोध केला. आता या घरामध्ये आता कोणाचाही आपल्याला थांगपत्ता नाही. म्हणून आता ऐश्वर्या खूप भडकलेली असते. ऐश्वर्याचं कोणी ऐकायला तयार नसतं, कारण तिला आता प्रॉपर्टीचे पेपर्स काही आतापर्यंत तिच्या हाती लागलेले नसतात. आता सर्वजण हॉस्पिटलमध्ये धावतच येतात आणि सारंग मात्र एकशी सनकणी ऐश्वर्याच्या कानामागे देतो आणि आता ऐश्वर्याच्या कानामागे दिल्यानंतर ऐश्वर्याला तो हाताने धरून घराच्या बाहेर काढणार असतो. कारण ओवीला तू घराच्या बाहेर काढायला नको होतं. ऐश्वर्या, खूप असा विश्वास मी तुमच्यावर ठेवला होता, पण तरी सुद्धा तुम्ही त्या विश्वासाला खूप मोठा असा तडा दिला. ऐश्वर्या, तुम्ही ओवीशी असं वागायला नको होतं. जानकी बहिणीची सुद्धा जे काही वागलात त्यात सुद्धा तुमची खूप मोठी अशी चूक झाली. त्यामुळे आता जे काही असेल ते आता मात्र सर्वांच्या समोर आलेलं आहे. त्यामुळे आता तुमच्याशी कोणतंही नातं आणि कोणतंही काही नाही. आता सारंगच्या समोर सुद्धा ह्या ऐश्वर्याचं खरं कारस्थान येतं. कारण आता ओवीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याचं खरं रूप आणखीन सर्वांना समोर आलेलं असतं. ऐश्वर्याचं जे काही वागणं आहे सर्वांना या घराच्या बाहेर काढायचं आणि इकडे मात्र आता ऋषिकेश पेटून उठलेलं असतं की काही झालं तरी त्या ऐश्वर्याला आणि त्या सयाजी पाटलाला आता मी काही सोडणार नाही. म्हणून आता ऋषिकेशनं सयाजीची चांगली गचंडी धरून त्याला घराच्या बाहेर ओढून आणलेलं असतं आणि त्याला धडा शिकवलेला असतो. जानकीला शुद्ध आल्यानंतर सर्वजण खूप खुश असतात. जानकी, आता परत आपल्या घरी चल, मानाने घरी चल, असं सुमित्रा जानकीला म्हणत असते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश मात्र काही जानकीला घरी जाऊन द्यायला तयार नसतो. काही झालं तरी आता ऋषिकेशच्या मनातील राग अजून काही गेलेला नसतो. तेव्हा आता जानकी ही ऋषिकेशला कसं समजावते आणि परत हे रणदिवे कुटुंब एकत्र कसं येते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.